मंडळी बघा सकाळचं किती फ्रेश वातावरण आहे आणि मस्त असं वातावरणात आपण नव्या ट्रेकला जाऊयात. आमचा आवरून झालेला आहे आणि आमचा नवीन ट्रेक ठरलेला आहे. तर नवीन ट्रेक आपला नाही पण आता नवीन कुठं जाणार आहे हे सांगण्या अगोदर तुम्हाला एक काम करायला लागेल. तर काय मित्रांनो, चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. तर चॅनल सबस्क्राईब करायला काय लागत नाही राव, किरकोळ गोष्ट आहे. कसा करायचा म्हणजे ते खाली व्हिडिओच्या खाली उजव्या कोपऱ्यात बटन दिसतंय ना, ते सबस्क्राईब ते दाबा. चला उशीर नको करायला, आपल्याला वेळ होतोय. दाबलं का? तर चला जाऊया. तर आजचा आपला नवीन ट्रेक आहे दातेगड. आणि दातेगड झालाच तर तिथनच जवळ असलेला गुणवंतगड करायचा आहे. पाटण गावच्या शेजारी असलेले हे दोन्ही गड आज करायचे आहेत. आणि आपल्या सोबत आज आपले इथले नवजातले जुने साथीदार आहेत आपले. तर हे आहेत योगेश देसाई. नमस्कार योगेश दादा. नमस्कार. तर चला आज आता रात्री आपण इथं आलो होतो, योगेश दादांच्याच घरात राहिलो होतो आणि इथून आता आपण निघालोय नव्या ट्रेकला. चला जाऊया. आणि हे बघा आपली कोयना माय बघा किती मस्त आणि नितळ पाणी आहे. पुढे गेल्यावर आपण हेच पाणी किती घाण करतोय. बघा ही कोयना नदी, ह्याच कोयना नदी इथं कोयना धरण आहे आणि त्याचंच बॅकवॉटर माग पसरलंय महाबळेश्वर पर्यंत. अशी ही कोयना नदी. योगेश दादा जरा हळू घ्या. गाडी हळू चालवा म्हटलं. अहो काय पेकाड घायला आलं. आपल्याला अजून गड किल्लं सर करायचं आहे. ती एवढ्यात हाडं मोडल्यावर कसं व्हायचं. आईला काय रस्ता राव. तुमचं मंत्री बिंत्री या रस्त्याने येते ती का नाही? मंत्र्यांचं पेकाड काय राव, त्यांना आणा एकदा ह्या रस्त्यानं फेरा गाठला म्हणजे कळल. कसला बी मोत खडा असू दे की पडलाच पाहिजे बिना औषधाचा. आईचा काय तर हे बघा की राव, एवढं आपल्याकडं वाहन घेताना एवढं टॅक्स घेते ती वरनं आणि टोल लावते ती. आणि रस्त्याची अवस्था बघा की काय राव. काय कसं माणसाने जायचं सांगा. काय ती झाडीन काय ती डोंगर असं म्हणायच्या ऐवजी काय रस्ता काय खड्ड असं म्हणायची वेळ आली. काय आपण पठारावर आलेलो आहोत. आता आपल्या गाड्या इथंच लावून आपल्याला वर चढायचं आहे. तर बऱ्यापैकी आता गाड्या वरच येते, त्यामुळं काय वर चढायचं काय फारसं राहिलेलं नाहीये. तरी काय थोडीफार चढण आहे. आता ती आपल्याला पायी चालत जाऊया. तर आपण मंडळी इथं गाडी लावल्या, पोचलोय गडाच्या पायथ्याला. की हा गड पूर्वी 15व्या शतकापर्यंत शिर्क्यांच्या ताब्यात होता आणि बहामनी राजाच्या राजवटीत पुन्हा हे गड बहामनी राजवटीत गेला. आणि कालांतरानं पुढं बहामनी राजवटीत फूट पडली आणि फूट पडल्यानंतर हे गड गेला आदिलशाहीत. आदिलशाहीकडं पुन्हा हा गड स्वराज्यात आला. कधी तर शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून निघाले होते विशाळगडाकडं. तर जाता जाता त्यांनी कराड प्रांत ताब्यात घेतला. त्यावेळी हे गड स्वराज्यात आला. स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचं दातेगड नाव बदलून सुंदरगड नाव केलं आणि तेव्हापासून हे झाला सुंदरगड. आणि त्यानंतर पुढं संभाजी महाराजांच्या हत्येनं आणि शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर ह्या गडाला सुभेदार म्हणून नेमलं कमळजी साळुंके यांना. आणि कमळजी साळुंक्यांनी ह्या गडाची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. संभाजी महाराजांच्या वधानंतर हा गड मोगलांच्या ताब्यात गेला आणि मोगलांच्या ताब्यातून
नंतर पुन्हा आपले सरसेनापती संताजी घोरपडे आणि साळुंके यांनी पराक्रमाची शर्त करून तो गड पुन्हा स्वराज्याच्या ताब्यात आणला आणि यावर खुश होऊन छत्रपतींनी त्यांना हे पाटण तालुक्यातली हे खोऱ्यातली 34 गावं बक्षीस दिली. तर असा हा गडाचा इतिहास आहे. गड फारसा मोठा नाहीये पण इतिहासात पण त्याचं योगदान आहे. समोरच आपलं स्वागताला मारुतीराया उभा आहेत. हे बघा, ही मारुतीरायाची सुंदर मूर्ती समोर दिसत्या आणि या बाजूला ही गणपतीची मूर्ती. वा, अजून ही मूर्त्या किती छान आहेत बघा. आणि महत्वाचं म्हणजे आता हे गणपती मूर्ती घेतली तर ह्याचं कान बघा बारकाईनं. इतर सगळ्या गणपतीचं कान कसं आहे ते हत्तीच्या कानासारखं आणि हिथं जी कान आहे ती ही जास्वंदीच्या फुलासारखं दिसते बघा ही. आणि ही अशी अद्भुत वैशिष्ट्य असलेली ही गणेश मूर्ती. आणि दुसरं इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी दिवस उगवतो त्यावेळी सूर्याची किरणं कवळ किरणं ह्या गणपतीच्या अंगावर पडतात आणि दिवस मावळताना सूर्याची किरणं ही मारुतीरायाच्या अंगावर पडतात. आहे का नाही गंमत? तर असं ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण इथं हे 2 देवता दिसतात. तर आता आपण गडाच्या पाठीमागल्या बाजूला इकडं आलोय. इथं काय तर इथं बुरुज दिसतोय पहा. हे पण दगडात कोरलेलाच दिसतोय. ह्या वैशिष्ट्य म्हणजे ह्या गडावलं बरंच बांधकाम मंडळी ह्या ओरिजिनल मूळच्या दगडातच कोरलेला आहे बरं का. तर हे बघा, हे असं वरून हा गोलाकार बुरुज दिसतोय. आता आपण खाली जाऊन बघूया कसा दिसतोय तो. तर हे बघा, ह्या बुरुजावरनं ह्या आजूबाजूचा नजारा किती सुंदर दिसतोय. आणि समोर हा दिसतोय का नाही, हा तोच तो गुणवंतगड. जरा झूम करून बघू आपण. तर बघा, शो गुणवंतगड आणि आपण राहिलो तो सुंदरगड. दोघं कसे एकमेकाकडे बघतात आणि त्या गुणवंतगडाच्या खालून पायथ्यातून गेल्या ती आपली कोयना माई. बघा, ही कोयना नदी अशीच गेल्या ही कराडकडे, पाटण तालुक्यातून कराडकडे गेल्या. तर ह्या गडाच्या पश्चिम दरवाजातून आपण वर आलो. ही वाड्याचं अवशेष बघितलं आणि इथं एक आपल्याला हे टाक दिसतंय बघा पाण्याचं. हे पहा. तर आता तिथलं ते टाक बघून आपण उत्तर बाजूच्या कडेकडे आलोय. इथं आपल्याला हा झेंडा दिसतोय. तर हा ध्वजाचा चौतारा दिसतोय किंवा हा उत्तरेकडला पूर्वीचा बुरुज पण असू शकतो. ही ती प्रसिद्ध बघा, ही दाते काढलेली तलवारीच्या आकाराची विहीर. तर ही तर तुम्हाला दिसते. ही तलवारीची मूठ कशी असते, ही आता ही बाजू थोडी चौकोनी, ही जरा मोठी दिसते मोठी आकाराची. आणि हितनं बघा ती बारकी होत गेल्या. तर आता आपल्याकडं यावेळी ड्रोन नाही तर ड्रोन मध्ये तुम्हाला वरनं बघताना दिसलं असतं क्लिअर. तर बघा, हो का, ही अशी गेल्या आणि अशी वळल्या तलवारीच्या पात्यासारखी. हा, तर आठवलं का हे अशी विहीर कुठं आहे? अशी विहीर कमळगडावर आपण बघितली होती. हा, तर ही दाते गडावली विहीर बघा. तर या बाजूने जरा रुंदी जास्त आहे त्या तलवारीच्या मुठीसारखा आकार असल्यामुळं. आणि समोरच्या पात्याकडल्या बाजूनं त्याला उतराय पायऱ्या द्या आणि अशा पायऱ्या खाली खाली जाते द्या. आणि जरा शिस्तीत बघा मित्रांनो, जरा हा जपून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. अरे बाप रे, किती खोल आहे बघा. जवळजवळ 125 फूट खोल ही विहीर आहे आणि अशी 200 फूट लांबीची विहीर आहे आणि जवळजवळ ही 7 ते 8 फूट रुंदीची. तर अशी ही तलवारीची विहीर. तर याच विहिरीच्या इथं तुम्हाला ही गजशिल्प कोरलेलं दिसते बघा, हत्तीचं चित्र गजशिल्प. ह्या तलवारीला पण म्हणे गजांत लक्ष्मीची तलवार असं म्हटलं जात होतं. ह्या विहिरीला नाव दिलंय गजांत लक्ष्मीची तलवारीची विहीर. तर त्याचं हे गजशिल्प तुम्हाला इथं दिसतंय. तर अशी ही दाते गडावली विहीर तुम्हाला दिसत्या. ह्याची उंची जवळपास 125 फूट आहे. म्हणजे ह्याची खोली 125 फूट आहे, रुंदी 10 ते 12 फूट आहे आणि लांबी तलवारीच्या पात्याची जवळजवळ 200 फूट आहे. आता जरा उलट बघूया आपण
उलटा ड्रोन फिरवून बघूया आपला. तर हे बघा, हे अशी तुम्हाला विहीर दिसत्या. हा, तर ही अशी 200 फूट लांब आहे बघा. आणि ह्या पायऱ्या उतरायच्या आहेत ह्या पण 2 प्रकारच्या पायऱ्या आहेत. त्या एका बाजूला दिसते ह्या जास्त रुंदीच्या आणि जास्त उंचीच्या पायऱ्या आहेत, आणि एका बाजूला त्या कमी रुंदीच्या आणि कमी उंचीच्या पायऱ्या आहेत. त्या अशी रचना का केल्या काय माहीत. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या इथं दिसतात. तर चला आता हे मंदिर कशाचं आहे बघूया. तर आता तिथं बाहेर नंदी आहे, म्हणजे हे शिवलिंगच असणार आहे. हा, तर दिसतंयच बघा आपल्याला शिवलिंग. हा, तर शिवलिंगाला समय लावलेली आहे. तर त्याला आपण पहिलं दर्शन घेऊया. हर हर महादेव. आणि या शिवलिंगाच्या बाजूलाच या अंधारात आपल्याला 2 भुयारे दिसतात बघा. अंधार आहे, पण आपण जरा टॉर्च मध्ये बघूया दिसतात का. तर माझ्याकडे अशी नेहमी टॉर्च असते बघा. हे आत दिसते, आत बरीच आहेत हो का हे. अरे बापरे मित्रांनो, आत ही तुम्हाला बघा भुयार दिसते. आत अजून किती आत आहेत माहित नाही बघा, अजून आत आहेत. पण हे मातीचा ढिगारा आहे, त्यामुळे मातीचा ढिगाऱ्यामुळे पूर्ण मुजले, म्हणजे ह्या जोर वाटा असणार आहेत. तर इकडे हे पण अशीच परिस्थिती असणार आहे. तर हे पहा, हा हे पण आत असंच आहे बघा. हे बघा, अरे बापरे, आत हवा येते. अरे वा, पंख्यासारखी गार हवा येते. म्हणजेच ह्याचा अर्थ ती आरपार भुयार आहेत बघा, ह्या चोर वाट आहेत. म्हणजे हवा येते ह्याचा अर्थ ती पूर्ण त्या बाजूला अजून पण खुल्ली आहेत. फक्त आता ही मातीच्या ढिगाऱ्याने ह्याचं तोंड मुजल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही की ती कुठं गेलीत. तर ह्या शिवलिंगाच्या पाठीमागच ही 2 भुयार तुम्हाला दिसतात. व अंधार आहे, पण हे बघा इथं वर एक वटवाघूळ लटकलेलं दिसते. मंडळी, तर अशा प्रकारे आपला दातेगड आता पाहून झालेला आहे. आणि चला आता भर दुपारचं ऊन लागतंय. आता जाता जाता एक धारेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराला जाऊन आपण गुणवंतगडाला जाऊया. तर चला जाऊया आता. तर आपण आता पोचलेलो आहोत धारेश्वर येथे. आणि पाहता हे धारेश्वरचं हे गुहेतील मंदिर. तर इथं चोहोबाजूनं असं वरून पाण्याची धार पडते, त्यामुळे त्याला धारेश्वर हे नाव पडलंय. आणि हा धारेश्वरचा निसर्गरम्य परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि समोरच हे साडावाघापूरचं पठार. तर चला, उशीर झाला अगोदरच, अजून आपल्याला गुणवंतगडला जायचं आहे. पडदिशी दर्शन घेऊन आपण इथून जाऊया. हे गुहेमध्ये आत असलेलं हे धारेश्वर मंदिर. आणि समोर तुम्हाला दिसतंय हे आदिलिंगाची मूर्ती. हे समोर एक शिवलिंग दिसतंय तुम्हाला. आता गड पाहून आपण पाटणमध्ये आलेलो आहोत. आणि पाटणमधून आपल्याला पुन्हा खाली कोयनानगरच्या दिशेनं जायचं आहे. आता कराड चिपळूण हायवेला आपण मिळालेलो आहोत. आणि चिपळूणच्या दिशेनं जाऊन आपल्याला पुन्हा गडावर जायला लागणार आहे. तर गाडी आपण अशी मंदिराच्या पाठीमागे लावलेली आहे. आणि चला आता आपण प्रत्यक्ष गड चढायला सुरुवात करूया. वेळ खूपच झाला आहे, जवळजवळ 3:45 वाजलेत. आणि गड उतरून आपण वेळेत परत यायचं आहे. आज 2 गड केले आज, कारण मी दातेगड करून
आपण मोरगिरीच्या मंदिराला पण धारेश्वरच्या मंदिराला पण भेट द्यायला गेलो, त्यामुळे आपल्याला थोडा उशीर झालेला आहे. त्यात आपल्या बॅटऱ्या पण थोड्या चार्ज करायच्या होत्या, बॅटरी डाऊन झाली होती आणि आता इथून शूटिंग पण करता आलं नसतं, त्यामुळं थोडा आपला मध्यंतरी वेळ गेला. काय हरकत नाही आहे, गड फार मोठा नाही आहे, त्यामुळे संध्याकाळपर्यंत आपण आरामात परत येऊ. लय मोठा नाही म्हटलं गड, पण राव खडी चढ आहे, त्यामुळे दम लागतोय लगेच. हे बघा वर चढल तसं गड लयच मोठा दिसायला लागला. खाली पण आपण आता निम्म्यावर आलोय. हे बघा एकदम खडीच चढ नाही, त्यामुळं म्हटलं छोटा आहे आपण उंच आहे. चला आता आलोच तर काय माघारी फिरणं शक्य नाही, गड सर केल्याशिवाय आपण काय परत जाऊ शकत नाही. योगेशराव, ही गवत बघितल्यावर तुम्हाला काय वाटतंय? हा पण गवत बघितलं काय वाटतंय? काहीच वाटत नाही. मला तरी असं वाटतंय येताना खुरपण दुरी घेऊन आलो असतो बरं झालं असतं, बिंडा तरी नेला असता एक. हा मस्तर तर खुश झाली असती. तर आत्ता जरा सपाट वाट लागली बघा. आणि आता ही तुम्हाला दिसतंय ही मोरगिरीच्या किल्ल्याचा ही उभा कातळ दिसतोय. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याला असा नैसर्गिकच उभा कातळाचा असा कडेतोट तटबंदी लाभल्या, त्याच्यामुळे हा किल्ला अभेद्य झालाय. हा हे बघा आता ही सपाट वाट आहे, पण खालनं हे खडा चढ होता, दम काढला. चला आता वरचा तरी कसा आहे बघूया. इथं मोठा प्रचंड मोठा दगड दिसतोय बघा, हे वरनं सुटून आलेला दिसतोय. हे बघा हे एक सुटलाय, हे खाली पडलाय आणि हे निम्म्यातच अटकलाय. पण कसा काय अटकलाय, याला जरा जरी धक्का दिला तर खालचं सगळं गाव सपाटच करत जाईल. हे बघाय राव कसलं डेंजर आहे. योगेशराव वाट दिसते का? काय गावतात खाली कशा पाय देतो हेच ध्यानात येईना. आपण आता इकडं जाऊन आलो, आपण तिकडं राव कुठं रस्ताच दिसाना झालाय. तर परत माघारी फिरलो, आता ह्या बाजूला निघालोय. आता इकडं तरी गावला तर बरं, रात काय गाडावच काढायला लागतात का? हा सोपाय करत लयच राव अवघड झालंय. चला बघूया इकडे तरी गावतोय का. त्यात इथल्या गुरांनी पाऊल वाटा केल्या त्या, त्यामुळं 100 पाऊल वाटा आहे, त्यामुळे कुठली पाऊल वाट गाडावर जात्या तीच कळत नाही. हा सगळ्या मळलेल्याच आहे त्या, मुख्य पाऊल वाट किंवा पायरीचा असा मार्गच नाही. काय बघा इकडं आलोय, पण इकडं पण काय समजना. पाणी काय आहे, बोर्ड तिकडं पण काय दिसना, इकडं पण काय दिसना. तर ही पाण्याचं टाकं म्हणायचं का तळं म्हणायचं, कसं नेमकं किल्ल्याचा अवशेष आहे का काय? ठीक आहे चला बघू पुढं. इथं मोह बघा कसला आग्या मोह. अरे बापरे, टाकू का दोंडा? न ग बाबा, माझ्याच मागं लागतेला माशा. गप चल उगच. योगेशराव, ओ योगेशराव, हाय सका. कुठं काय रस्ता पण दिसना. योगेश हाय का?
काय आहे का फुलाचा फोटो काढताय राव मला वाटलं रस्ता शोधताय हे बरं आहे तुमचं रस्ता आपणच खरंच की राव सुंदर फुल आहे तीन ठीक आहे जाता जाता दिसलंच तर सौंदर्य बघूया आता जवळपास गाडाला पूर्ण प्रदक्षिणा घालून झाली तर उलट्या दिशेला आलो तरी पण काय रस्त्याचा पत्ता दिसेना काय आहे का नाही काय तिथनच वर जात आहे अरे बापरे वरनं सांगताय मी काय खालनं सांग ढोल वाजवू तुम्ही सरजा मी वाजू तू ढोल विश्राव नाही चढाय ना राव खडा आहे आणि दगड पण सुटलेत राव मुरुमाची दगड आहे ती जरा फुडणं बघतो तर फुडणं काय आहे का योगेश राव द्या या हिकडनं जाऊ आता जवळपास आपण प्रदक्षिणा गाठल्याच आहे आओ हाय का चढाय रस्ता अरे वा चढला ठीक आहे आता आज आपणच वाट शोधून काढू चला आलो हे बघा कुठंच वाट दिसेना तर हितनच कुठनं वाट गावत्या का बघूया हे पहा मित्रांनो आता काय वाट दिसेना आता हीच एकमेव वाट दिसत्या वर गेलेली तर ह्यातनच प्रयत्न करून बघूया अवघड आहे पण शिस्तीत बघतो प्रयत्न करून हे बघताय आता हे उभा चढ ह्यातनं जायचं कसं चला आज हे रगणीच व्हायचं आहे चढणारच खालनं बघू काय दिसनाच कुठनं कसं आलो तू आलो आलो हे बघा ह्या बेसक्यातनंच आलो वर आयला राव कुठनं आलो माझं मलाच पटना आहे का हॅलोच मित्रांनो हे बघा खाडा चढ आम्ही तिथनं वर आलो काय राव शक्यच नव्हतं तर निम्म्यात असा आलो तो की धड खाली जाय ना धड वर जाय ना हे बा ह्या अशा आहे ना वर चढलोय आता बघितल्यावर आमचा मलाच पटत नाही की आम्ही ह्यातनं वर चढलोय पण खरं सांगू का मित्रांनो असलं धाडस करू नका आम्हाला सवय आहे पण तरी सुद्धा आम्ही रिस्क घेऊनच चढलोय हे आम्ही मान्य करतो त्यामुळं तुम्ही असं धाडस करू नका वेळ लागला तर चालल परत फिरायला लागलं तर चालल पण मुख्य वाटा सोडून असं आडवाटनं येऊ नका बर ठीक आहे आलोय आपण तर हे पहा हे सह्याद्रीची रांग हे बघा वर आलोय पण वर येऊन तरी कुठं वाट दिसते कमर इतकं ना डोक्या इतकं गवत आहे हा तर आम्ही आलोय पार पश्चिम बाजूला हे बघा इकडं कोयना नगर राहिलं आणि इकडं कराड राहिलं ठीक आहे आलोय पश्चिमेकडे तर चला इथं आपला ध्वज दिसतोय योगेशराव तो ध्वज जरा नीट करूया या हा तर गाड्यानो आता कसा बघा बरं हे भगवा डोलानं फडकतोय मगाशी आडवा झाल्या वाईट वाटत होतो आता नीट केला हा तर चला आता जाऊया जय भवानी जय शिवाजी मित्रांनो इथं आता इथं काहीतरी हे डबर दिसतंय
आता इथं विहीर होती का काय होती काळाय मार्ग नाही. एकतरी आता ही अवशेष पूर्ण नष्ट झाली ती आणि त्यात एक गावात हो म्हणून वाढले. तेव्हा आता काय काळाय मार्ग नाही. आपण काय बघतोय काय नाही. तर हे सुद्धा आता इथं दगडाचा सगळा खेळा दिसतोय. तर इथं सुद्धा काय अवशेष होते का काय कळायला मार्ग नाही. वा कोरी पाटी आहे. म्हणजे इथं कुणाला काय जी दिसलं ते ना इथं लिहायचं. हा बरं चला, आम्हाला एक पडकी विहीर दिसली आणि गावातच दिसलं तर लिहित नाही. तुमचं तुम्हीच वाचा. गडाचा आकार तरी दिसतोय बघा. शंकराचा पिंडी सारखा आहे म्हणे. हे खाली अशी खालचा डोंगर आहे ती म्हणजे पिंड आणि वर ही साळुंकी आणि असा गोलाकार होऊन ही निमुळता हो तिकडं आलाय. अशी ही शंकराची पिंड. अरे पण आम्हाला प्रदक्षिणा झाली की ह्या पिंडीची पूर्ण. चला असो मित्रांनो, आपण तिथनं वर चढलो का. तिथनं हे जरा झूम करून दाखवतो. तिथं गाडी लावली आपली. कमान दिसते का या झाडाखाली बघा लावल्या गाडी. तर इथनं आपण वर चढलो. इकडे गेलो अगोदर त्या टोकाला जाऊन रस्ता नाही म्हटलं पुन्हा इकडं आलो. असा राऊंड मारून हो का त्याला प्रदक्षिणा घालून तिकडं गेलो. त्या बाजूनं वर चढलो. कुठनं वर चढलो कुणास ठाऊक. ठीक आहे आता आलोय गडावर. चला राहिलेला गड बघून घेऊ काय काय. आता ह्या गावतात काय काय दिसतंय कुणास ठाऊक. तर हे पाय कशात देतोय हेच कळना. आता जरा ह्या कोरीव काम केलेल्या पायऱ्या लागल्यासारख्या झाल्या त्या. म्हणजे व्हिडिओ मध्ये एक दोन बघितल्या त्या पायऱ्या बहुतेक ह्याच असतेल्या. आपण ह्या तिरक्या कशा आहेत त्या आपोआपच पावसानं झाल्या त्या का घडवल्या त्या काय कळाय मार्ग नाही. डबर दिसतंय मोठं. स्विमिंग टॅक आहे का काय. हा हे बघा ही मोठी हिर आहे. मगाच्या पेक्षा हिर मोठी दिसते. मगाची जरा बारकी होती. ही मोठी विहीर आहे. पण ही काय पाणी साठवायचं टाका आहे असं काय वाटत ना. कारण काय कोरीव काम ह्याला दिसत ना. सगळा मुरमाचा खडक दिसतोय. पाणी साठणार कसं काय आहे. कोणाला माहीत असलं तर सांगा. मी दाखवायचं काम करतो. कमेंटमध्ये टाका खाली. जरा इथं मैदान लागलं बघा. हा राव सगळीकडे गावातच गावात. किती बरं वाटलं. एवढा मैदानाचा तुकडा बघून इतकं बरं वाटलं. हाय कसलं गावात आहे राव. काय दिसायलाच मार्ग नाही काय. चला आलोय तरी ध्वजाजवळ उभा करूया आपण. आता आपण आलोय पार पूर्वेला बघा. हिथनं काढाय खाली. सुरुवातीला आपण हिथंच खाली आलो तो आणि हिथं कुठं रस्ता दिसना म्हणून असं माग गेलो पाक माग. तर आता ही इथनं बघता इथं गावात वाढल्यामुळं काय कळत नाही. आता हिथं एक ध्वज दिसतोय बघा. हा येतो तिथनच. त्या मामाना विचारलं आम्ही खाली आला रस्ता कुठं नाही. कारण जिथनं वर चढलो तिथनं काय उतरणं शक्य नाही. त्यांनी मधनं सांगितल्या. बघू आता इथं पाहता येत ही भगवत ध्वज दिसती ती. नुसतं 2-3 ध्वज आहे ती. पण काय काळाय मार्ग नाही बघा. हिथं एक ध्वज आहे. हिथं एक आहे. हिथं एक आहे. हिथं एक आहे. तिथं एक आहे. हिथं एक आहे. तिकडं त्या पश्चिम टोकाला एक आहे. आपण रस्ताच नाही. हे बघा गावात इतकं वाढलंय की ह्यातनं काय काळाय मार्ग नाही. जय शिवराय. आलो बाबा एकदाचा. राव एकदा गडाव चढाय आपल्याला जीव घायला आला
हे मावळ्यांनी कसा सर केला असेल. चला एक आलोयच तर घोषणा देऊ. एक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, तर आता आपण आहे ह्या गुणवंत गडाच्या एकदम पूर्व बाजूच्या टोकावर. इथं तुम्हाला दिसतंय ही झेंड आणि ह्या गडावरून तुम्हाला समोर ही दिसतोय ना हा दातेगड. हा आता सकाळीच आपण दातेगडावरून जाऊन आलो त्यावेळी हा गुणवंतगड दिसत होता. ह्याला मोरगिरीचा पण किल्ला म्हणते ती. आणि ह्या आता गुणवंतगडावरनं तो दातेगड दिसतोय. तरी समोरासमोर असलेलं ही 2 किल्ल आणि ह्या 2 किल्ल्याच्या मधनं वाहणारी ही कोयना माता. तर ही कोयना नदीचं आणि ह्या कोयना खोऱ्याचं सुंदर दृश्य तुम्हाला इथं समोर दिसतंय. तर आता आपला गुणवंतगड बघून झालेला आहे. गड काय लय मोठा नाही, छोटासाच आहे. आणि ह्याचा इतिहास जर सांगायचा म्हटलं तर ह्याला मुख्यत्वे करून टेहळणीसाठी हा किल्ला वापरत होती. तर हे पश्चिम घाटावरनं जी पूर्वी वहिवाट होती म्हणजे त्याला शिवकालीन राजमार्ग म्हणायचा, व्यापाराचा मार्ग. तर जो व्यापाराचा मार्ग होता खालनं कोकणातनं जो व्यापार चालत होता तो असा वर येत होता भैरवगडाकडं. म्हणजे भैरवगड हा त्याचा पहिला जकात नाका, चेकपोस्ट आजच्या भाषेत. तर भैरवगडावर ही पहिला भैरवगड म्हणजे टेहळणीचा पहिला किल्ला आणि हे दुसरा किल्ला. तर ही पहिल्या चेकपोस्टमधनं येऊन ह्या दुसऱ्या चेकपोस्टवर येत होतं. म्हणजे हे गड मुख्यत्वे कुठल्या राजकारभारासाठी किंवा ह्याच्यासाठी न वापरता तो फक्त टेहळणीचा किल्ला म्हणून वापरला जात होता. बाकी काही त्याच्याविषयी फारसा इतिहास ज्ञात नाहीये. तर शिवाजी महाराजांच्या अगोदर पण हा किल्ला तसा शिर्क्यांच्या ताब्यात होता. ह्याच्या दातेगड सारखा पुन्हा तो आदिलशाहीच्या काळात आला. म्हणजे बहामनी राज्यामार्फत तो आदिलशहाच्या काळात आला. तिथनं पुन्हा शिवाजी महाराजांनी ज्यावेळी विशाळगडाकडे जाताना कराड प्रांत जिंकला त्यावेळी दातेगड जिंकला. त्याच्याबरोबर हेव पण गड जिंकला होता आणि त्यानंतर हेव स्वराज्यात आला. तर असा हा टेहळणीसाठी महत्वाचा असलेला हा गुणवंतगड. तर आता हा गुणवंतगड बघून झालाय. आता आपण परतीच्या प्रवासाला लागूया. तर हिथं आता ही पाण्याचं पहिलं टाकाय बघा. हिथनं आपण परत आलोय मित्रांनो. तर हिथं आलोय. हिथनं पश्चिम टोकाकडे जातो, इकडं न जाता हिथं जी दिसत्या हिथंच वाट आहे बघा. ती गवतानं पाक राव मुजल्या वाट, त्यामुळं काय कळाय मार्ग नाही. तर आम्ही चुकलोय. तुम्ही बी चुका असं आम्ही म्हणत नाही, पण तुम्हाला चुकायचं नसलं तर मात्र पावसाळ्यात ह्या रोडनं गवताच्या दिवसात अजिबात येऊ नका. काय सुद्धा कळत नाही या गवतातनं. हे बघा राव, आता कुठं काही थोडं थोडं पाय चाचपत टाकताना दिसतंय राव. हे बघा की अंगाव काटा यायची परिस्थिती आहे. चला चला पुढं शिस्तीत चला. खरं काय हे बघा गवतातनं दिसते का वाट. बहुतेक ह्या वर्षाचं एकमेव पर्यटक आम्हीच दिसते. आय 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 पर्यटक कसलं गिर्यारोग म्हणा. कारण हे बघा रिस्की किती राहो का. खाली कडाच आहे आणि गवतातनं कुठं पाय टाकतोय तीच कळत नाही. हे बघा असं प्रत्येक पाऊल चाचपत टाकायला लागते. ते शूटिंग करताना सुद्धा नको वाटतंय. आता कोणतरी मला म्हणणारच आहे कशाला शूटिंग करतोय. मग काय करणार, तुम्हाला दाखवलं तर पाहिजेच की बाबा की कुठनं याचं कुठनं नाही. तर हे बघा हे अशी वाट आहे बरं का. आम्ही हिथनं खालनं गेलोय बघा. हिथनंच असं खालनं गेलोय आणि त्या टोकाला गेलो तिकडं वर चढलोय. आता ही हिथनं वाट आहे. आता कोणाच्या बाला समजायची कशी समजाय सांगा. ह्यासाठी मित्रांनो गाईड लागते. तर मंडळी अशा तऱ्हेनं आम्ही एकदा आता गडाच्या पायथ्याला उतरलोय. आता आमचा ट्रेक पूर्ण झालाय आणि आज राव दिवसात लयच थ्रिल झालं. सुरुवातीला आपण दातेगड केला, नंतर रस्त्यात लागलंय म्हणून धारेश्वर मंदिर केलं. बॅटरी डाऊन झाली म्हणून आपण जरा चार्जिंगला थांबलो
आणि मग पुन्हा ह्या गुणवंतगडावर आलो. पण याला जरा उशीर झाला, त्यात वाट चुकलो, चढलो कुठल्या वेगळ्याच वाटनं. राव लयच थरारक ट्रेक झाला. ते छोटा म्हणत लयच झाला. ठीक आहे, जी झालं ती झालं. पण मित्रांनो बघताय, तुम्हाला हे सगळं दाखवायला किती त्रास घ्यावा लागतोय. पण मित्रांनो तुम्ही पण आमच्यासाठी थोडासा त्रास घ्या. तर हे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो. हे लय महत्वाचं आहे. तरच आम्ही तुम्हाला असं नवनवीन ट्रेक दाखवू. तर चला आता थांबतो. आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे आपण.